जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही गिरनार हे गुरु शिखर करायला चाललेलो आहे। आमचे बरेचसे सवंगडी आहेत, ते मागे राहिलेले आहेत। आता सध्या आम्ही तिघं आहेत, अमोर पनवेलकर, कुलकर्णी सर आणि कॅमेरामॅन सुशील दुधाने। चला तर आता आपण सफर करूयात गिरनार पर्वत। आपल्याला समोर दिसतंय ते गिरनार पर्वत, हा गिरनार पर्वत आहे। श्री गिरनार शिखर 10,000 पायऱ्या चढून जाणे हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असे हे स्थान आहे। भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि 12,000 वर्ष तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रद्धा आहे। भौगोलिकदृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुरके यांचा समूह असलेला हा परिसर आहे। शिवपुराणात गिरनारचा उल्लेख लेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे। स्कंद पुराणात रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात। रेवताचल, कुमुद, उज्जयंत ही नावे त्रैमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, शंकर यांच्याशी निगडीत। चला, आता आपली परिक्रमा तर नाही झालेली, परंतु गुरु शिखर आता आपण चालू केलेलं आहे। आता आपण या इथून आपली गुरु शिखरची सुरुवात झालेली आहे। चला तर आता संपूर्ण माहिती या गिरनार पर्वताची माहिती, गिरनार पर्वत काय आहे, गिरनार पर्वत कधी हे झाला, याची सर्व इंतंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। चला तर आता आपण जाऊया गुरु शिखरकडे। गिरनार गुरु शिखर याकडे आता आपलं प्रस्थान झालेलं आहे। आता आपण चाललेलो आहे वरती, या पायऱ्या चढत चढत आता पुढं ज्या कमान लागेल तिथून पुढं पायऱ्यांची गणती सुरू होते, तिथनं पुढं पायऱ्या लिहिल्या जातील। गिरनार पर्वताला गिरीवार, उज्जयंत असेही म्हणतात आणि रेवंतकुंडावरील पर्वताला रेवांतचल किंवा रेवतक असेही म्हणतात। त्यामुळे कृष्णाच्या द्वारकेबाबत अभ्यासकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। महाभारतातील मौसर पर्व म्हणजे यादवांचं मुसळ युद्ध, विष्णू पुराण आणि श्रीमद भागवत महापुराण मध्ये दिलेल्या तपशिलानुसार हिंदू सृष्टी देवता विष्णूच्या अवतारांवर आधारित कृष्णानं समुद्रदेवाकडे 12 योजन जमीन मागितली, जी त्यांनी दिली। या ठिकाणी असं पायऱ्या क्रमांक लिहिलेले आहे। हे पायरी क्रमांक 301 म्हणजे आत्तापर्यंत 300 पायऱ्या आलेलो आहेत। आपल्याला अशा 9,999 म्हणजे जवळपास 10,000 पायऱ्या आपल्याला चढून वरती जायचं आहे। गुरुदेव दत्त यांचं दर्शन घ्यायला आपल्याला जायचं आहे। चला तर आता आपण जाऊया पुढे। अनेक जैन ग्रंथात तेजपारपुराच्या पश्चिमेला उग्रसेन गडाचा उल्लेख आहे। गिरनारच्या कुशीत असलेल्या उपडकोट किल्ल्याचंही नाव आहे, जो यादव कुळाचा अधिपती उग्रसेनशी संबंधित आहे। श्रीमद भागवत महापुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे यादवस्तरी यादवांचं मुसळ युद्ध आणि कृष्णानं देह त्यागल्यानंतर समुद्रानं आपला द्वारकेतील राजवाडा सोडून सर्व जमीन परत घेतली। द्वारका आत्तापर्यंत 6 वेळा समुद्रात बुडाल्याचे स्थानिकांचं मत आहे। हे पहा, आता आपण जय माता देवी मंदिरापाशी आलेलो आहे। या ठिकाणी आपल्याला पिण्यासाठी पाणपोई आहे। या ठिकाणी पाणी प्यायचं आणि पुढे पुढे चालत राहायचं। या ठिकाणी धुनी आहे। त्या ठिकाणी
जय माता मंदिर लागलेलं आहे। साधारणतः आपण गुरु शिखर चढण्यास सुरुवात केली होती। 800 पायऱ्यांपर्यंत आपण आलेलो आहे आणि आता पुढे आपल्याला बरंच आपला टप्पा लांब आहे, पण तो गुरुदेव दत्त आपल्याला घेऊन जात आहेत। चला तर व्हिडिओवर पण शेवटपर्यंत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला याद्वारे देण्यात येणार आहे। माता मंदिर आहे हे साधारणतः आपल्याला 630 या मीटरवरती आहे आणि आपण साधारणतः 1.25 किलोमीटर आपण चालून आलेलो आहे आणि आता आपल्याला वरती जायचं आहे। 1.25 किलोमीटर या ठिकाणी आपलं भरतं। 800 पायऱ्या, 1.25 किलोमीटर आणि 600 मीटरवरती आता आपण आहेत आणि समोर दिसत आहे आपल्याला हे आहे गिरनार पर्वत। या गिरनार पर्वतावरती आपल्याला जायचं आहे आता। आधुनिक द्वारका, समुद्रामधलं बेट द्वारका, प्रभास पाटणजवळची मूळ द्वारका आणि पोरबंदर आणि मियानी यांच्यामधली मूळ द्वारका या एकूण 4 द्वारका प्राचीन नगराच्या दावेदार होत्या। पण आत्तापर्यंतच्या बहुतेक संशोधन उत्खनन ओखामंडळ क्षेत्रातील द्वारका आणि बेट द्वारका इथं झाली असून त्याचे सकारात्मक निष्कर्ष निघाले आहेत। चालू केल्यापासून आपण 1500 पायऱ्या आपण आलेलो आहे। साधारणतः या ठिकाणी 1 तास लागलेला आहे। अतिशय सावकाश पद्धतीने आम्ही चाललेलो आहे, त्यामुळं कुठलीही स्पर्धा नाही आहे। ध्यास एकच आहे, ध्येय एकच आहे, गुरुदेव दत्त यांच्या पादुकांचं दर्शन घेणं। यासाठीच केला हा अट्टहास। तो क्षण आता फार दूर आहे, तरी पण अजून हिम्मत हरलेली नाही। आम्ही चाललोय जय गिरणारी। चला तर आता पुढे जाऊया। अजून आपण 1900 पायऱ्या या ठिकाणी झालेल्या आहेत, हे पहा। साधारणतः आपण गुरु शिखर चढायला सुरुवात केली होती, तिथून या ठिकाणी यायला आता 1.5 तास लागलेला आहे। गुरु गोरक्षनाथ या ठिकाणी। चला आता पुढे जाऊया आपण। आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत, गिरनार माता मंदिर या ठिकाणी आलेलो आहे। गुरु शिखर सुरू केलं होतं आम्ही, तेव्हापासून साधारणतः 2.5 तास झाल्यानंतर आम्ही हे जैन मंदिर आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी आता आम्ही पोहोचलेलो आहे। या ठिकाणी पोहोचायला आम्हाला 2.5 तास लागलेले आहेत। अतिशय शांत गतीने आम्ही येत आहे, कुठलंही धावपळ करत नाही आहे। अतिशय आराम करत, बसत, उठत, थांबत, पाणी पित अशा पद्धतीने आम्ही साधारणतः 2.5 तासानंतर या जैन मंदिरापाशी पोहोचलेले आहे। थोड्या वेळात आपण अंबा माता मंदिरापाशी पोहोचणार आहोत।